लीप वर्ष म्हणजे काय समजून सांगा बरं मला. हो पप्पा, मला पण सांगा. चला तर पाहूया लीप वर्ष म्हणजे काय. लीप म्हणजे काय? उडी. दर 4 वर्षांनी एक दिवस शिल्लक येतो एका वर्षामध्ये, त्यालाच लीप वर्ष म्हणतात. म्हणजे सामान्य वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 दिवस. आणि लीप वर्षा म्हणजे 366 दिवस. या एका दिवसाचा फरक म्हणजेच लीप वर्ष. पण या एका दिवसाचा फरक कसा येतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर सर्वात पहिले आपण समजून घेऊ की पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो. तर पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास शिल्लक लागतात. मग हे 6 तास हिशोबात पकडतात का? आता पहिलं वर्ष कोणतं असणार आहे? 1. आताच किती आहे? 2026. म्हणजे पहिलं 1. मग पहिल्या दिवशी 365 दिवस लागले आणि शिल्लक काय लागले? 6 तास हे बाकी राहिले. दुसऱ्या वर्षी पण 365 दिवस झाले आणि 6 तास काय करले? बाकी केले. पण कॅलेंडर मध्ये आपण 365 दिवसच दाखवले, पण 6 तास शिल्लक होते. तिसऱ्या वर्षी पण काय झालं? 7 तास पुन्हा शिल्लक झाले. चौथ्या वर्षी पण काय झालं? 6 तास शिल्लक झाले. पण चौथ्या वर्षी काय झालं? हे सगळे 6 तास मिळून 24 तास झाले. आणि 24 तास म्हणजेच एक दिवस. म्हणजे तो एक दिवस याच्यामध्ये ऍड करण्यात आला. म्हणजे हे 365 आणि तो एक म्हणजे 366 दिवस झाले. कितव्या वर्षी? पण चौथ्या वर्षी. म्हणजे लीप म्हणजे उडी, आणि ही उडी कितव्या वर्षी घेतली जाते? चौथ्या वर्षी. म्हणजे दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं आणि त्या लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366. पण हे एक दिवस मग कुठे टाकला जातो? फेब्रुवारी महिन्यामध्ये. कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात, त्यामध्ये एक दिवस ऍड केला जातो. म्हणजे आपण समजतो की ते लीप वर्ष आहे. तर समजलं तुम्हाला? व्हेरी गुड. ह्यांना तर समजलं. तुम्हाला समजलं का लीप वर्ष आणि सामान्य वर्षामध्ये काय फरक आहे? हा व्हिडिओ आपल्या सर्व मुलांना दाखवा, विद्यार्थ्यांना दाखवा, सर्व ग्रुपमध्ये पाठवा. कारण लहान मुलांना लीप वर्षामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असतात आणि यावर प्रश्न पण विचारले जातात. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.